शेवग्याची शेंग करायची अशी घ्यायची घासून, परत घ्यायचा असं तुकडं करून, परत लसूण घ्यायचा असा कचकन करायचा बारीक असा, परत घ्यायची मिरची धुवून चांगली घ्यायची कापून, लसणात द्यायची फिकून, परत घ्यायचं असं खोबरं घ्यायचं बारीक करून कार 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 घेतलं, टमाटर परत वडवून सार 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 घेतलं कापून, परत ही सगळं घ्यायचं टाकायची एकत्र करायचं मिश्रण, हे घ्यायचं बारीक करून मिक्सरला गर 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 लावला मिक्सर, परत घेतलं बारीक करून असं परत घ्यायची शेंग धुवून चांगली, गॅस घ्यायचं पेटवून त्यात टाकायचं तेल, परत टाकायचा जिरा, परत टाकायचं वाटण असं घ्यायचं हलवून गचकार 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 घेतले की हलवून, परत टाकायचं टमाटर पण व्यवस्थित घ्यायचं हलवून वाफलून चांगलं झणझणीत, परत टाकलं मीठ, परत टाकलं काश्मीर लाल मिर्च, परत टाकली धनिया पावडर, परत टाकली जिरा पावडर, परत हळदी आणि आपला गावठी मसाला झणझणीत, परत घ्यायचं सगळं असं सपारा 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 हलवून पाणी घ्यायचं टाकून घ्यायचं सगळं वाफलून, आता शेवटी आली आता शेंगाची बारी घ्या टाकून फार 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 लवकर सगळं घेतलं की असं हलवायचं मस्तपैकी, सगळं हलवताना लगेच पाणी टेचं टाकून घ्यायचं वाफलून, परत झाकायचं चांगलं झाकण, वाफलून घ्यायची, परत घ्यायचं शेंगदाणा असं शेंगदाणा घ्यायचं थोडंसं घ्यायचं बारीक करून, लय बारीक करायचं नाही तर बरं का, परत टाकायचं शेंगदाणा पण वरण लगेचच टाकायचं, घ्यायचं हलवून द्यायचं झाकून, परत होती अशी भाजी.